आकाशवाणी. सुरेखा जोशी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशाचा कोविड रुग्ण बरे होण्याचा दर 85%. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांची जपानच्या परराष्ट्र मंत्र्यांशी द्विपक्षीय चर्चा. जागतिक आणि देशांतर्गत मोबाईल उत्पादन कंपन्यांच्या 11,000 कोटींच्या गुंतवणुकीच्या 16 प्रकल्पांना केंद्राची मंजुरी. आणि केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळानं सुमारे 1,21,607 कोटी रुपयांचे कर परतावे दिले. आता सविस्तर बातम्या. देशाचा कोविड-19 रुग्ण बरे होण्याचा दर आता 85%पेक्षा जास्त झाला आहे. आरोग्य मंत्रालयानं आज सकाळी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार काल 82,000पेक्षा अधिक रुग्ण बरे झाले. त्यामुळे देशातली आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची एकंदर संख्या 57,44,000वर गेली आहे. सर्वाधिक रुग्ण बरे झालेल्या देशांमध्ये भारत पहिल्या क्रमांकावर आहे. देशात सध्या उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या 9,07,000 आहे. ती आतापर्यंत आढळलेल्या कोरोनाबाधितांच्या संख्येच्या 13.44% आहे. केंद्र सरकारनं चाचणी, उपचार, मागोवा या त्रिसूत्रीची प्रभावी अंमलबजावणी केल्यामुळे बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत सातत्यानं वाढ होत असल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे. सध्या देशाचा कोविड-19चा मृत्यूदर 1.55% आहे. गेल्या 24 तासात 986 जणांचा कोविड-19मुळे मृत्यू झाला. त्यामुळे मृतांची आतापर्यंतची संख्या 1,04,555 झाली आहे. काल 72,049 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली. त्यामुळे देशातली बाधितांची एकंदर संख्या 67 लाखांवर गेली आहे. देशात काल 11,99,000 कोविड चाचण्या करण्यात आल्याची माहिती भारतीय वैद्यक संशोधन परिषदेनं दिली आहे. आतापर्यंत केलेल्या चाचण्यांची एकूण संख्या 8,22,00,000 इतकी आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी आज टोकियो इथं जपानचे परराष्ट्र मंत्री तोशिमित्सू मोटेगी यांच्यासोबत द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा केली. उत्पादन, कौशल्य, पायाभूत सुविधा, माहिती आणि दूरसंवाद तंत्रज्ञान आणि आरोग्य या क्षेत्रात सहकार्य करण्यावर यावेळी चर्चा झाल्याची माहिती जयशंकर यांनी ट्विटरद्वारे दिली आहे. जपान आणि भारत यांच्यातील सहकार्य कोविड नंतरच्या परिस्थितीत मोठा बदल घडवू शकेल, तसंच हिंद प्रशांत क्षेत्रातील स्थैर्य, सुरक्षा आणि समृद्धी वास्तवात आणण्यातही सहाय्यकारी ठरेल, असं जयशंकर यांनी म्हटलं आहे. देशात मोबाईल उत्पादनाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारनं जाहीर केलेल्या PLI या विशेष योजनेअंतर्गत केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयानं जागतिक आणि देशांतर्गत मोबाईल उत्पादक कंपन्यांच्या 11,000 कोटी रुपयांची गुंतवणूक असणाऱ्या 16 प्रकल्पांना मान्यता दिली आहे. याद्वारे येत्या 5 वर्षात सुमारे 10.5 लाख कोटी किमतीच्या मोबाईलची निर्मिती करण्यात येणार आहे. या प्रकल्पांमुळे देशात प्रत्यक्षपणे 2 लाख तर अप्रत्यक्षपणे 6 लाख रोजगार निर्मिती होण्याची शक्यता आहे. यामुळे केंद्राच्या या PLI योजनेला जागतिक स्तरावरही मोठं यश मिळत असल्याची भावना केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी व्यक्त केली. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळानं यावर्षी 1 एप्रिल ते 6 ऑक्टोबर या कालावधीत 35,93,000पेक्षा जास्त करदात्यांना सुमारे 1,21,607 कोटी रुपयांचे परतावे दिले आहेत. जवळजवळ 34 लाख प्रकरणांमध्ये 33,238 कोटी रुपयांचे प्राप्तिकर परतावे देण्यात आले असून जवळजवळ 88,000 कोटी रुपयांचे कंपनी कर परतावे देण्यात आले आहेत. देशातल्या जलद कृती दलाचा आज स्थापना दिन आहे. त्यानिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जलद कृती दलाच्या जवानांना आणि त्यांच्या कुटुंबियांना शुभेच्छा दिल्या आहेत. कायदा आणि सुव्यवस्थेबाबतच्या आव्हानांना हे दल सामोरं जातं. या दलानं मानवतेच्या दृष्टिकोनातून केलेल्या कामाचा आणि संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमेत केलेल्या कामाचा देशाला अभिमान आहे, असं गृहमंत्र्यांनी ट्विटरवरून पाठवलेल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. तामिळनाडूमध्ये सत्ताधारी अखिल भारतीय अण्णा द्रमुक पक्षानं
पुढच्या वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी एडापड्डी पळणीस्वामी यांची मुख्यमंत्री पदासाठीची उमेदवारी जाहीर केली आहे. पक्षाचे समन्वयक ओ पन्नीरसेल्वम यांनी आज चेन्नई इथं याबाबतची घोषणा केली. यामुळे गेले काही दिवस मुख्यमंत्री पदाच्या उमेदवारीवरून पक्षात सुरू असलेला वाद सध्या मिटला आहे. पक्षाची 11 सदस्यांची सुकाणू समितीही यावेळी जाहीर करण्यात आली. सुकाणू समिती नेमण्याची मागणी पन्नीरसेल्वम यांनी केली होती. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. ऑस्ट्रेलिया, ब्रिटनसारख्या आधुनिक लोकशाही देशांमध्ये चीनविरुद्ध नकारात्मक भावना वाढीस लागल्याचं एका सर्वेक्षणात आढळून आलं आहे. 14 लोकशाही देशांमध्ये 10 जून ते 3 ऑगस्ट दरम्यान हे सर्वेक्षण करण्यात आलं. ऑस्ट्रेलियामध्ये ही नकारात्मक भावना वेगानं वाढत असल्याचं सर्वेक्षण अहवालात म्हटलं आहे. त्यापाठोपाठ ब्रिटन, जर्मनी आणि अमेरिकेचा क्रमांक आहे. सर्वेक्षण केलेल्या 14 देशांमध्ये भारताचा समावेश नव्हता. चीनचे आपल्या शेजारच्या देशांसोबत तसंच अन्य देशांबरोबरही व्यापार आणि अन्य राजनैतिक मुद्द्यांवरून सध्या वाद सुरू आहेत. त्या पार्श्वभूमीवर प्यू रिसर्च सेंटरनं काल आपला सर्वेक्षण अहवाल प्रसिद्ध केला आहे. चीनबाबत नकाराची भावना वाढण्यामागं सध्याची कोरोना संसर्गाची परिस्थिती हेही एक कारण असल्याचं या सर्वेक्षणात म्हटलं आहे. अमेरिकेत पुढील महिन्यात होणाऱ्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प प्रशासनानं परदेशी नोकरदार नागरिकांसाठी देण्यात येणाऱ्या H-1B व्हिसावरील निर्बंध जास्त कडक केले आहेत. अमेरिकन नागरिकांची रोजगार सुरक्षितता आणि सार्वभौमत्व अबाधित राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं ट्रम्प प्रशासनानं म्हटलं आहे. याचा मोठा फटका भारतीय माहिती तंत्रज्ञान कंपन्या आणि या क्षेत्रातील भारतीय तरुणांना बसणार असल्याचं PTIच्या बातमीत म्हटलं आहे. शाहीनबागसारखी सार्वजनिक ठिकाणं आंदोलनासाठी अडकवून ठेवणं स्वीकारार्ह नाही आणि अनिश्चित काळासाठी अशी जागा वापरता येणार नाही असं आज सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं. दिल्ली पोलिसांनी रस्ता मोकळा करण्यासाठी वेळीच कारवाई करायला हवी होती असं न्यायालयानं म्हटलं आहे. या संदर्भातल्या एका याचिकेवरील सुनावणी दरम्यान न्यायालयानं हा निर्णय दिला. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये शाहीनबाग परिसरातला रस्ता आंदोलकांनी कित्येक दिवस अडवून ठेवला होता. हाथरस अत्याचार प्रकरणातील सत्य समोर येण्यासाठी उत्तर प्रदेश सरकार कोणत्याही प्रकारची चौकशी करायला तयार आहे. या प्रकरणाची CBI चौकशीही करण्याचे आदेश न्यायालयानं द्यावेत अशी मागणी काल राज्य सरकारतर्फे उच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात केली. सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली CBIनं चौकशी केल्यास त्यासाठीही राज्य सरकार तयार असल्याचं या प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे. दरम्यान हाथरस प्रकरणावरून हिंसा भडकवण्याच्या आरोपावरून पोलिसांनी मथुरा इथं 4 जणांना अटक केली आहे. जागतिक शेअर बाजारातील नकारात्मक वातावरणाचा आज मुंबई शेअर बाजारावर परिणाम दिसून आला. आज सकाळच्या सत्रात शेअर निर्देशांकात 100 अंकांची घट झाली आणि तो 39,474 अंकांपर्यंत खाली आला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकात 23 अंकांची घसरण होऊन तो 11,639 अंकांवर पोचला. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीत दिएगो श्वार्ट्झमननं तिसऱ्या मानांकित डॉमिनिक थीमचा 5 सेटमध्ये पराभव करत उपांत्य सामन्यात प्रवेश केला आहे. श्वार्ट्झमननं थीमला 7-6, 5-7, 6-7, 7-6, 6-2 असं हरवत 197 गुण मिळवले. अन्य एका सामन्यात राफेल नदाल यानं चुरशीच्या लढतीत इटलीच्या 19 वर्षीय जनिक सिनर याचा 7-6, 6-4, 6-1 असा पराभव केला. आज उपांत्यपूर्व सामन्यात जोकोविच विरुद्ध पी करेनो बुस्टा आणि ए रुब्लेव विरुद्ध एस सित्सिपास यांच्यात लढत होणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. देशाचा कोविड रुग्ण बरा होण्याचा दर 85%. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांची जपानच्या परराष्ट्र मंत्र्यांशी द्विपक्षीय चर्चा. जागतिक आणि देशांतर्गत मोबाईल उत्पादन कंपन्यांच्या 11,000 कोटीच्या गुंतवणुकीच्या 16 प्रकल्पांना केंद्राची मंजुरी. आणि
केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळानं सुमारे 1,21,607 कोटी रुपयांचे कर परतावे दिले. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.